नमस्कार, मी सोनालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला काजू पनीर भाजी। त्याच्यासाठी साहित्य 10 पाकळ्या घेतले मी लसूण आणि अर्धा इंच आलं घेतलं आहे, एक टमाटर घेतलेलं आहे असं चिरून, आणि ह्या कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहे आणि वास खूप छान येते। आणि हे मिक्सरमधून मी काढून देणार आहे। हे 14 ते 15 काजू घेतलेले आहे मी। हे टमाटर टाकून घेतलेले आहे। आता हे काजू टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये या कोथिंबीरच्या काड्या पण टाकून घ्यायच्या आहे। हे अशा प्रकारे मी काढून घेतलेले आहे। या भाजीसाठी साहित्य काय लागतं आपण बघून घेऊ। हे अद्रक लसूणची पेस्ट तयार केली आहे मी वेगळी, आणि एक कांदा घेतलेला आहे, एक वाटी मी पनीर घेतलेलं आहे, आणि कोथिंबीर घेतली आहे थोडी, 1 चम्मच मिरची पावडर घेतलेली आहे, 1 चम्मच धने पावडर घेतलेला आहे, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा कमी चम्मच मी हळद पावडर घेतलेला आहे, अर्धा चम्मच मी धने पावडर घेतले, अर्धा चम्मच मी जिरे पावडर घेतले आहे, आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे। तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे। हे तेल गरम झालेलं आपण हे पनीर तुकडे तळून घेऊया। हे आपल्याला लालसर तळून घ्यायचे आहे। मीडियम गॅसवर तळून घ्यायचं आहे, अजून कच्चं वगैरे राहिलं नाही पाहिजे। हे आता आपलं झालेलं आहे, हे काढून घ्यायचे आहे। हा अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे मी भांड्यामध्ये, आणि गरम तुकडे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे, सॉफ्ट होऊन जाते मग। आता याच तेलामध्ये आपण कांदा तळून घेतले, याच्यामध्ये आपल्याला पेस्ट घालून घ्यायची आहे अद्रक लसूणची। ती लालसर होऊ द्यायची आहे। हे याच्यामध्ये आपण हे मसाले घालून घेऊया। कमी गॅसवर करून घ्यायचे। आता हे पेस्ट टाकून घ्यायची आहे काजूची आणि टमाटर। हे तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे। थोडा गॅस वाढवून घ्यायचा आहे, मीडियम। हे तेल सुटलेलं आहे। आता हे आपल्याला पनीर टाकून घ्यायचे। कोथिंबीर टाकून घ्यायचे, आणि आता मिक्सरच्या भांड्यातले जे पाणी राहिलेलं होतं ते टाकून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे 1 ते 1.5 गिलास पाणी टाकून याच्यामध्ये। तुम्ही पहा तुम्हाला एकदम पातळ आवडते की मीडियम आवडते। याला एक उकळी काढून घ्यायची आहे। ही भाजी झालेली आहे, गॅस बंद करणार आहे। अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे। तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।